की तुम्ही सगळ्यांनी मतांचं धर्मयुद्ध करा. करा ना. काय मतांचं धर्मयुद्ध म्हणजे काय असतं देवेंद्रजी, जरा सांगा ना आम्हाला. आमचं जे काय मशाल गीत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तयार केलेलं, जो तुमचा नोकर आहे निवडणूक आयोग, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यातले 2 शब्द काढा. एक, हिंदू हा तुझा धर्म, आणि जय भवानी जय शिवाजी. हिंदू हा तुझा धर्म हे काढून टाकणारा तुमचा नोकर निवडणूक आयोग आम्हाला सांगतो, आणि तुम्ही त्याच वेळेला सगळ्यांना सांगता धर्मयुद्ध करा. मग देवेंद्रजी नेमका धर्म आहे तरी कोणता तुमचा? आम्ही धर्माच्या नावावर मतं नाही मागितली. आज तुमचं जे काय चाललेलं आहे या भाजपचं, त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. अरे धर्मयुद्ध म्हणण्यापेक्षा स्वतःची कर्म काय आहेत ती पहिली लोकांना सांगा ना, की आम्ही हे तुमच्यासाठी केलंय म्हणून आम्हाला मतं द्या. जसं मी सांगतो, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनासारखं संकट हे संपूर्ण जगावरती आलेलं असताना देशामध्ये सातत्याने कोरोनापासून आपली जनता वाचवण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता, नंबर 1. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती. एवढंच नाही तर औषधं असो, ऑक्सिजन असो, रुग्णशय्या असो, कुठेही कसलेही कमी आपण पडू दिली नव्हती. त्या काळात सुद्धा मी शिवभोजन 10 रुपयामध्ये देतोय. अजून